एक अधिकारी, मोठे अधिकारी, त्या अधिकाऱ्या संघ माझं उठणं बसणं. सरदार. कोण कोण? श्रीमंत व बलवान, ताकदवर, सर्व दास व स्वतंत्र माणसे, गुहात व डोंगरातील, खडकात जाऊन लपतले. बरं, लपणार कोण कोण आहे? राजे. म्हणजे जे आता 7, 8, 10, 12, 5, 50 बॉडीगार्ड निघत आहेत का, ते राजे खडकात लपतील. अधिकारी, श्रीमंत, अडाणी अंबारी. म्हणून लय दिवाना नाही व्हायचं कोणाचं उठलं तुझं. मी अंबानीच्या घरात जन्माला, अरे त्याला डोंगरात लपायचंय, त्याला खडकात. तू गरीबाचं लेकरू झोपडीत जन्माला आलास आणि देवाने तुझ्या आई बापाचं तारण केलंय. तू देवा पुढे लोटांगण घेऊन देवाला धन्यवाद दे. देवाने तुला तिकडे जन्म घातला नाही, तुला ह्या झोपडीत जन्माला घातलाय, तू धन्यवाद दे. गरीब असल्यामुळे पटकन तुझ्या घराण्याचं तारण झालंय आणि तू स्वर्गाचा वारीस झालास. तुझ्यावर ही वेळ येणार नाही लपण्याची. राजे, अधिकारी, दास, श्रीमंत आम्ही सगळे लोक डोंगराच्या दिशेने पळतील आणि डोंगराच्या गुहेत जातील आणि खडकाच्या मागे लपतील आणि काय म्हणतील? कोणाला म्हणतील? कोणाला म्हणतील? डोंगराला आणि खडकाला काय म्हणतील? आमच्यावर पडून राजस्थानावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून कोकरेच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. आमचा कोकरा आता कोकरा नाही, आमचा कोकरा आता तो एकदाच कोकरा झाला. 2000 वर्षापूर्वी जो क्रूसावर गेला तो एकदाच कोकरा झाला. आता आमचा कोकरा नाही, आता आमचा कोकरा राजा आणि न्यायाधीश आहे. दुनियाचे राजे म्हणते की आम्हाला या कोकऱ्याच्या नजरेपासून, दृष्टीपासून काय करा, लपवा. कारण हे डोंगरांनो, हे काय ते खडकांनो आम्हाला येऊन आमच्या येऊन पडा, म्हणजे आम्हाला येऊन मारून टाका. पण आम्हाला काय त्याच्या नजरेत हिंमत नाही, ताकद नाही, त्याच्या पुढे उभं राहायची हिंमत नाही. कारण हे लोक अशा असतील ज्यांनी ख्रिस्ताचा विरोध केलेले लोक, राजे, नेते लोक करतात ना, अधिकारी, त्यांना उच्च शिक्षणाचा घमंड आहे, त्यांना त्यांच्या धनाचा, पैशाचा घमंड आहे. एकेकाळी असं होतं, कुणी सुसमाचार अगर कोई उनके पास लेके गया तो बोलते हमको जरूरत है, हमको सब कुछ है, हमारे पास सब कुछ है, सब कुछ है, अरे हमको जरूरत, हम क्या करेंगे यीशु मसीह के पास आके, सब कुछ है, काही गरजच नाही. हे तेच लोक असतील एकदा डोंगराकडे पळतील, गुहेत जातील, खडकाच्या मागे लपतील आणि म्हणते आमच्यावर येऊन पडा आणि आम्हाला काय करा. बरं, ते पडलं तर पडलं, मेलं तर मेलं, नंतर उठून त्यांना उभं करायचं. हा बरं, इथं मारा ना का काय ना, बरं मरतील डोंगरात खड्डे कुठे. पण देव म्हणतो, वचन म्हणतो, अधो लोकांनी दिलं, अधो लोक नंतर न्यायासाठी सोडणार सगळ्यांना सिंहासना पुढं. त्यावेळेस जगाचा न्याय करणारा माझा परमेश्वर तो येशू ख्रिस्त हे मस्त रुबाबात सिंहासनावर हातात राजदंड घेऊन बसलेला सगळ्या जगाच्या समोर असेल आणि सगळे जे राजे, महाराजे, अधिकारी, सरदार सगळेचे सगळे त्याच्या पुढे खाली मान घालून राहतील, नजर वर करणार. कुणी नजरवर नाही करणार, कुणी नाही, ताकद नाही, त्याच्या पुढे उभा राहायचं.